पाणी बुडवूये मिठाते तव मिठची पाणी आते, तेवी आपण झाले नि अद्वैते नाशे भय. समुद्राच्या किनारी मीठ तयार करतात, माहिती आहे ना तुम्हाला. ते मिठा समुद्राचं पाणी जे आहे ना, असं बाजूला थोडंसं धरून ठेवतात, बांध घालतात, आणि ते पाणी अडवल्यानंतर ते वाळलं पाणी की त्याचं काय होतं, मीठ होतं. पण त्या समुद्राच्या पाण्याला वाटलं हे आपल्याला सोडून गेलं, आपला भाऊबंद आहे, आपल्याबरोबर राहत नाही, कुठे गेला, बाहेर गेला, आता याला जिवंत ठेवायचं नाही, याला बुडवून टाकायचं. म्हणून एक मोठी लाट आली समुद्राची आणि त्या मिठावर गेली आणि मिठाला ओढून घेऊन आली. कशा करता, बुडवूनच टाकतो तुला. पण ते मीठ एवढं हुशार आहे, त्यांनी त्या पाण्याचं स्वरूप धारण केलं, म्हटलं बुडव तुला, आता कशाला बुडवायचं. त्याप्रमाणे आता हे दृष्टांत ऐकला, सिद्धांत काय, पाणी कोणतं आहे, मीठ कोणतं आहे. मीठ म्हणजे जीव. जीवाला भीती लागलेली पाठीमागं, का, कारण जीव पाण्यापासून वेगळा झालेला आहे. आणि कदाचित जीवाला या संसारातलं खूप भय निर्माण झालं. काय, जीव हा देव स्वरूपच आहे आणि जीव हा देवापासून वेगळा झालेला आहे, म्हणून देवाला वाटतं याने आपल्या जवळ यावं. म्हणून देव कधी कधी दुःख निर्माण करतो जीवाच्या. हो, बायको सोडून गेली, आळंदीला आला, तर ज्ञानोबारायांजवळ. देवाने केलेली कृपा आहे. धन सगळं गेलं, रोग झाला, मुलगा मेला, कृपा आहे का अवकृपा आहे. अवकृपा असते, पण आपल्याला अवकृपा वाटते. देव दुःख का देतो, याने लवकर आपल्या जवळ यावं. परंतु जीव असा आहे, देवाजवळ गेला की हळूहळू तो परमात्मा स्वरूप होऊन जातो. आणि एकदा का जीव परमात्मा स्वरूप झाला, अद्वैत आपण झाले नि अद्वैते नाशे भय. संसारात किती भीती असली तर एकदा का आपण अद्वैत झालो, परमात्मा स्वरूपच झालो, तर कुठल्याही प्रकारचं भय राहत नाही. भय शरीराला आहे, भय मनाला आहे, भय बुद्धीला आहे, आत्म्याला कोणत्याही प्रकारचं भय नाही.